सर्वांच्या लाडक्या उमेदवार या जिल्ह्याच्या भावी खासदार ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं बीड विधानसभा मतदारसंघातील सर्वांचा मेळावा इथं आयोजित केला। उमेदवार म्हणून आणि आपले प्रखर विचार आणि बीड जिल्ह्याचा विकास यावर आत्ताच पंकजाताईंनी आपले या ठिकाणी विचार मांडले। त्या माननीय माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे आजच्या या व्यासपीठावर उपस्थित सर्वात वयाने आणि राजकारणाने अनुभव असणारे आदरणीय माजी आमदार जनार्दनजी तुपे साहेब, व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर योगेशजी क्षीरसागर, डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर, कल्याणरावजी आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा प्रज्ञाताई खोसरे, प्रियाताई डोफडे, काकासाहेब जोगदंड, बाप्पासाहेब घुगे, सुधीर काकडे, किशोरजी काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रेम चांदणे, रणजित बनसोडे, ॲडव्होकेट राऊत अण्णा, रमेशजी चव्हाण, अशोकजी इंगळे, शंकरप्पा चव्हाण, सुभाष सपकाळ, व्यासपीठावर महायुतीचे सर्व सन्माननीय माझे सहकारी या जिल्ह्यातील आणि या मतदारसंघातील नेते आणि आजच्या या मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी केलेल्या माझ्या माये भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, खरं तर आज 3 मे आणि एखाद्या व्यक्तीचा कुठला तरी प्रभाव आपल्यावर असावा आणि एखाद्या व्यक्तीला आपल्या कुठल्या तरी कामातून ते आपल्यात नसताना सुद्धा जिवंत ठेवावं अशा स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा स्मृती दिन आहे। आणि मी कायम माझ्या जीवनामध्ये माझ्या बोलण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या भाषणातून एका व्यक्तीला म्हणून नाही अनेक व्यक्तीला जिवंत ठेवतो। त्यातले स्वर्गीय एक प्रमोदजी महाजन, आज त्यांची आठवण काढली की या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या 4 ओळी मला आठवतात। क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं मैं भीत, किंचित नहीं मैं भयभीत मैं, विजय पथ पे जो भी मिला ये भी सही वो भी सही। म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं प्रमोदजी महाजन साहेबांच्या स्मृतीस वंदन करतो। खरं तर आज योगेश भैयानी हा मेळावा आयोजित केला आणि मेळावा आयोजित करताना अनेक मान्यवर सहकार्यांनी या ठिकाणी भाषणे केली। त्यात एक भाषण मला एक जणाचं फार आवडलं। त्यांना विनम्रपणानं माझी माफी मागून मी किती मोठी मागच्या विधानसभेच्या मतदार निवडणुकीमध्ये चूक केलेली आहे याची मला जाणीव करून दिली। मी त्याचे आभार मानतो। इथंच आहे, आभार मानतो की त्यांनी मला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली की ही मी चूक करतोय। चूक करताना सुद्धा एखाद्याला माहित असेल की आपण चूक करतोय, पण आपल्या नेत्याकडे बघून आपल्याला गप बसून गुमान काम करावं लागतं। माझी झालेली चूक
योग्य वेळेला योग्य माणसाला या ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर मला आनंद वाटला असता की या मेळाव्यामध्ये बीड का आमदार कैसा हो याच्यापेक्षा बीड का खासदार कैसा हो ही जर घोषणा दिली असती कारण आमची वेळ नंतर आहे. आता आपल्या ताईची वेळ आहे. मी सुद्धा लई हुशार आहे. नेमकं कशासाठी आलात? मी समोर बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्यात डोळे घालून हृदयात माझी वाणी पोचावी आणि ती कायम राहावी याच्यासाठी प्रामाणिकपणानं वक्तृत्व करणारा एक कार्यकर्ता. त्यामुळं आपल्याला विधानसभा आणखीन लांब आहे, पण आता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत जगात सर्वात मोठी लोकशाही आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशात आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोक उत्सव चालू असताना या देशाचं नेतृत्व नेमकं कुणाकडे द्यावं, या देश कुणाच्या हातात दिल्यानंतर त्याची पद प्रतिष्ठा साबूत राहील, हा देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक जाती धर्मातला सुरक्षित राहील याचा विचार करणारी, हा विचार करून मतदान देऊन आपल्या भागामधला खासदार देशाच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभा करण्याची ही निवडणूक आहे. आता मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे. एकीकडे मोदी साहेब 10 वर्षापासून या देशाचे प्रधानमंत्री आहेत. हे 10 वर्षाचा काळ तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. या 10 वर्षाच्या काळामध्ये मोदी साहेबांनी अनेक गोष्टी केल्या, असंख्य गोष्टी केल्या. अनेक जणांपर्यंत, अनेकांच्या अकाउंट पर्यंत मोदी साहेबांनी डायरेक्ट केंद्राचा पैसा गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पोहोचवला. पण माझ्या दृष्टीनं मागच्या 70 वर्षात या देशाला जागतिक पातळीवर कधीच एवढी प्रतिष्ठा मिळाली नव्हती. तेवढी प्रतिष्ठा जर या 10 वर्षात कुणी दिली असेल तर ती नरेंद्रभाई मोदींनी दिली, ही विसरता येणार नाही. ही प्रतिष्ठा कशामुळे, ही काय प्रतिष्ठा आहे, काय मी सांगतोय? अरे या देशाच्या प्रती जगामधल्या कुठल्याही सरकारमधल्या मंत्र्यांनी अवमानजनक एक शब्द जर या देशाच्या विरोधात बोलले तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही ताकद जगात आपल्या भारताची मोदी साहेबांनी केली आहे, हे विसरून जमणार नाही. आज अनेक पद्धतीनं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जाण्याच्या ऐवजी जात पात धर्म या विषयावर जाते, स्थानिक पातळीवर जातीवर जाते. देश पातळीवर विचार केला तर धर्मावर जाते. मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका मोठ्या शायरनी एक 4-5 ओळी लिहिल्यात. माझे असंख्य इथं मेरे कौम के सभी जिम्मेदार यहां पे बैठे हुए हैं. इथं सर्व जाती धर्मातले लोक आजच्या कार्यक्रमाला आलेत. आपल्या सगळ्याला सांगायचं आहे, ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए.
सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए, सूखे मेवे भी ये देख के हैरान हो गए। ना जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गया। ना मस्जिद को जानते हैं, ना शिवालय को जानते हैं, ना मस्जिद को जानते हैं, ना शिवालय को जानते हैं। जो भूखे पेट होते हैं वो सिर्फ निवालों को जानते हैं। मेरा यही अंदाज भैया, मेरा यही अंदाज सबको खलता है कि मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है। मैं अमन पसंद हूं, मेरे शहर में दंगे रहने दो, लाल और हरे में मत बांटो, मेरे छत पे तिरंगा रहने दो, मेरी छत पे तिरंगा रहने दो। पहिला मुद्दा मी आपल्याला सांगितला। दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगतो की या देशात 80 कोटी लोकांना मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने मोफत राशन द्यायचा निर्णय केला। मोफत राशन देताना आपल्यापैकी कुणीही मला सांगावं आणि उठून म्हणावं की मोदी एका जातीचे, एका पातीचे, एका धर्माचं राजकारण करतायत। तर जर 80 कोटी या देशातल्या 140 पैकी 80 कोटी जनतेला मोफत राशन जर केंद्र सरकार, मोदी साहेब देत असतील, तर त्या देताना त्या राशनामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे हे निवडून दिलं गेलं का? आज आमच्या माय माऊल्या इथं बसल्यात, सर्व जाती धर्मातल्यात। मला आपल्याला विचारायचं आहे, उज्ज्वला योजनेतून आपल्या घरात गॅसचं कनेक्शन आलं, करोडो लोकांना या देशात गॅसचं कनेक्शन, चुली पलीकडे दुसरं काही माहित नव्हतं। आमच्या माय माऊलीला चुलीच्या धुरातून गॅसचं कनेक्शन दिलं। हे गॅसचं कनेक्शन देत असताना मोदी साहेबांनी कोण कुठल्या जातीचे, कोण कुठल्या धर्माचं याचा विचार केला? जनधन योजना असेल, आयुष्यमान योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, ही प्रत्येक योजना, या प्रत्येकाचा लाभ या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी घेतलाय। म्हणून ही निवडणूक जात पात धर्माच्या पलीकडली निवडणूक आहे। ही निवडणूक आहे देशाच्या विकासाची, ही निवडणूक आहे देशाच्या हिताची, ही निवडणूक आहे देशाच्या स्वाभिमानाची, अस्मितेची। 10 वर्षात काय घडलं? आपणही म्हणतो की काय बदल घडला। आपल्यालाही वाटतंय की 10 वर्षात या बीड जिल्ह्यात काय घडलं? अरे या बीड जिल्ह्यामध्ये 10 वर्षात जेवढ्या मोठ्या प्रमाणात हायवे झाले, जिथून जिथून हायवे गेला, ज्याची ज्याची जमीन गेली, त्याला किती पैसे मिळाले त्याला मोजता येईना। की एवढ्या जमिनीचे पैसे एवढे मिळतात, आणि आज रस्ता झाल्यानंतर त्याच व्यक्तीला विचारा की तुझा हा नॅशनल हायवे झाल्यानंतर 10 वर्षापूर्वी तुझ्या जमिनीची जी किंमत होती ती किंमत आणि आजच्या किमतीमध्ये किती फरक पडलाय? 5 लाख रुपये एकर असणारी 10 वर्षाची जमीन आज 1 कोटी रुपये एकराला झालेली आहे। हा बदल झालाय का नाही झाला? हा हायवे करताना तो हायवे फक्त फलाण्या जातीच्याच लोकांना याच्यात फायदा मिळावा, धर्माला मिळावा असे हायवे केले का? अरे काही काही वेळेला माझ्यासारखा अमेरिकेला आणखी न गेलेला माणूस टीव्हीवर, चॅनलवर, पिक्चरवर बघितलेलं लास वेगास इकडे आपण मांजर सुब्याला जाताना आजूबाजूचे हॉटेल बघितले की अमेरिकेतला लॉस वेगासचा फील यावा, ते बघितल्याला असा आनंद या ठिकाणी वाटतो। म्हणजे बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही। आज बीड जिल्ह्यातला नाही, देशातल्या सर्व शेतकरी खातेदार शेतकरी आहेत, ज्या खातेदार शेतकऱ्याच्या खात्यावर 18 हप्ते मोदी साहेबांनी आतापर्यंत 21 लाख कोटी रुपये प्रत्येक वर्षाला 6000 प्रमाणे
आपल्या महाराष्ट्रात 1 कोटी शेतकऱ्यांना मिळतात, ते 6,000 मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेब जर 6,000 रुपये देऊ शकतात शेतकऱ्यांना, तर मी शेतकऱ्याचं पोरग म्हणून कृषी मंत्री झाल्यावर राज्य सरकारने सुद्धा 6,000 रुपये द्यायचा निर्णय केला. 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जात आहेत. मला सांगा, या दोन्ही सरकारनी 1 कोटी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जात असताना त्याच्या 7-12वर जात तर कधी नसते, पण त्याच्या 7-12वरची जात बघितली, धर्म बघितला. पण आता मात्र या निवडणुकीत जात पात धर्म याचा विचार केला जातो. अरे आज मी आपल्याला सांगतोय, आपण दुष्काळाला सामोरं जातोय. हे वर्ष दुष्काळात गेलं. माझ्या तर नशिबीने 5वीला संघर्ष पुचलेला आहे. मी मंत्री होईल माहित नव्हतं. 19ला काय घडलं काय नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मी मंत्री झालो, 2.5 वर्ष मंत्री होतो, सामाजिक न्याय मंत्र्याचा. मंत्री झाल्या झाल्या कोविड आला. पण कोविडच्या काळात सुद्धा प्रामाणिकपणानं कुणाला गॅस ऑक्सिजन कमी होणे, कुणाची तब्येत कमी होणे, कुणाला कमी जास्त होणे, एवढंच नाही तर बीड जिल्ह्यात ज्याला लागल त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा मोफत देण्याचं काम त्या काळात आम्ही करण्याचा प्रयत्न केला. अभिमान वाटतो एक गोष्ट सांगायला की ज्या वेळेस कुणी कुणाच्या घरात सख्या भावाला येऊ देत नव्हतं. अरे माणुसकी कशी मिली. कोविडनं पहिल्या लाटेत माणसं किती मारली याच्यापेक्षा माणुसकी कशी मारली उदाहरण देतो. मुंबईत सख्खा भाऊ आहे, गावाकडे लॉकडाऊन लागलंय, भावाला गावाकडे यायचंय, सख्खा भाऊ गावाकडला मुंबई सांग तू यायचं नाही इकडे, तू तुपलं तिकडे बघ. ही माणुसकी मेल्याचं उदाहरण आपण विसरलात. त्या लॉकडाऊनच्या काळात एप्रिलच्या महिन्यात 86,000 आपल्या जिल्ह्यातलं ऊस तोडायला गेल्यालं आपला लेबर 86,000 आपण आपल्या जिल्ह्यात आणलं. त्यांचं हेल्थ चेकअप केलं, वस्तीवर पोहोचवलं आणि प्रत्येकाला 3 महिन्याचं राशन सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलं. आज मी कृषी मंत्री आहे. मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या आणि तुमच्या नशिबी दुष्काळ यायला, म्हणजे माझ्या नशिबी संघर्ष 5वीला पुजलेला आहे. आज आपलं सोयाबीन गेलं, कापूस गेला, सोयाबीनला भाव नाही, कापसाची अडचण आहे. म्हणून आज जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतोय की राज्य सरकार म्हणून येणाऱ्या काळात आचारसंहिता संपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला या वर्षी ज्याला भाव मिळाला नाही, कापसाला ज्या शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही, 4,000 कोटी रुपयाचं पॅकेज या राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायचं ठरलंय. सोयाबीनच्या हेक्टरी 5,000 रुपये, कमीत कमी 2 हेक्टर पर्यंत. आता कापसाला क्विंटलावर द्यायचं का हेक्टरावर द्यायचं एवढंच ठरायचं बाकी आहे. निवडणूक संपली की हे पैसे सुद्धा आपल्या खात्यावर 7-12वरचा आपला पेरा बघून तात्काळ देण्याचा या ठिकाणी मानस आहे. हा निर्णय झाला. म्हणून असे अनेक आहेत आमच्या आज माय मावल्या इथं बसल्यात. आपण माय मावल्यांनी आता काय प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, गॅजेट आहे, जग आहे, 21व्या शतकात आहेत, पाहिजे त्याची माहिती मिळते. अनेकदा ऐकलं असेल की आमच्या माय माऊलींना मोदी साहेबांनी गॅरंटी दिली है, 3री बार प्रधानमंत्री बनने के बाद माझ्या महिला भगिनींना मोदी साहेब काय देणार आहेत, ती महिला कुठल्या जातीची कुठल्या धर्माची बघायला नाही, 1 वर्षात 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा निर्णय हा मोदी सरकारने या ठिकाणी घेतला. मला सांगा मग इथं कुठं जात पात धर्म येत नाही तर ही निवडणूक लोकसभेची, देशाचं हित, देशाची प्रगती, ज्या वेळेस हा देश ताब्यात घेतला मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून,
त्यावेळेस आपला देश कंगाल झाला होता. आज सांगायला अभिमान वाटतो की हा देश जगाच्या आर्थिक पातळीवर 5व्या क्रमांकावर आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात आपला हा देश विश्वगुरु होणार आहे आणि आर्थिक स्थिती सुद्धा जगात 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे. एवढा श्रीमंत देश आहे. आता हा श्रीमंत देश प्रगती करत असताना ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवा आणि लक्षात घ्या, आपल्यालाही देशाच्या बरोबर प्रगती करायची आहे की आपला बीड जिल्हा आपल्याला असाच मागासलेला ठेवायचा आहे, असाच ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ठेवायचा आहे. हा विचार या निवडणुकीत मतदान करताना फार आवश्यक आहे. उमेदवार कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, आपलं आपलं बघा. जे काही ताई बोलल्या, पण मी आपल्याला खरं सांगू, जे प्रश्न सगळे निकाली निघाले, आरक्षणाचे प्रश्न सुद्धा निकाली निघालेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जात पात धर्म म्हणून ज्यावेळेस निवडणुकीला आपण सामोरं जातो त्यावेळेस विकास होत नाही, त्यावेळेस आपला जिल्हा भकास होईल. आज संधी आली आहे. आपल्याला गरज काय? या बीड जिल्ह्याची ब्ल्यूप्रिंट विकासाची आमच्या समोर आहे. एक काळ होता की वरून देश ठरवायचा जिल्ह्यात काय विकास व्हायचा. आता असं नाही. आता या देशामध्ये बीडच्या जिल्ह्याने तिथं डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा. या जिल्ह्याला कशातून खऱ्या अर्थानं विकास मिळणार आहे, मोकळं उगच काही द्यायचं नाही. खरा विकास काय तर हे आहे. आज आपली वाईट परिस्थिती या जिल्ह्याची काय? का मागासलेला जिल्हा आहे? का ऊसतोड मजूर या जिल्ह्यात जास्त आहेत? का जातीपातीचं राजकारण या जिल्ह्यात होतं? याचं कारण आहे की 7,93,000 हेक्टर जमीन या बीड जिल्ह्याची फक्त एक खरीपाचं पीक घेते, 12माही पाणी नाही. आणि 1,87,000 हेक्टर जमीन ही फक्त बागायती आहे, ज्याला पाणी मिळतं. मग जर 80% जमीन पाण्याविना जर असेल तर आमचा हा शेतकरी या जिल्ह्यातला खरीपाचं पीक घेऊन 6 महिने दुसऱ्याच्या शेतात आपल्या मनगटाच्या ताकदीवर ऊस तोडतो. आमच्यासाठी ही निवडणूक का महत्वाची आहे की या बीड जिल्ह्यात या 7 लाख हेक्टर मध्ये येणाऱ्या 5 वर्षात 6 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणायची. हे स्वप्न आम्ही या ठिकाणी बघितलंय आणि ते आम्हाला पूर्ण करायचंय. आमच्या कष्टकरी ऊसतोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर आम्ही दुसऱ्याच्या शेतातला ऊस तोडू शकतो. तर ह्याला जर शेतकऱ्याला पाणी दिलं तर हा जिल्हा कोल्हापूरच्या बरोबरीनं ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. हा महत्वाचा निर्णय आपल्याला येणाऱ्या काळात घ्यायचा. योगेश भैयाने सांगितलं, म्हणले बीडच्या पुढे आम्ही उद्योग जाऊ देणार नाहीत, आम्हाला तरी पुढे कुठे न्यायचं आहे. जिथं तिथं जे ते उद्योग आहेत, सुरुवात करू कुठून? पश्चिमेकडून करतो. बीड सोडली, गेवराई तालुका लागला की आपल्या नॅशनल हायवेला लागून हजारो एकर जमीन एवढ्यासाठी आज भूसंपादन केली जाते की सगळ्यात मोठं या राज्यातलं कॉटन पार्क करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या मदतीनं त्या ठिकाणी होणार आहे. 7 तारखेला मोदी साहेब येतील, बीड जिल्ह्यात अनेक विकास कामाची घोषणा करतील आणि पीएमची गॅरंटी, मोदींची गॅरंटी. आणि इथं सुद्धा आपल्या उमेदवार पीएमच आहेत ना. आणि या दोघांच्या गॅरंटीसाठी राबणारा मीडियम आहे. आणखीन कसली गॅरंटी पाहिजे? आता हे उमेदवार बोलतो का त्याला कॉटन पार्क कळल का? त्याला 42 टीएमसी आपला बीड जिल्हा, पाण्याची तूट आहे गोदावरी खोळ्यात, याच्यासाठी हजारो कोटी रुपये लागणार आहेत. ते केंद्र सरकारच्या मदतीनं प्रकल्प पूर्ण करायचा आहे. थोडं पुढे गेलं, बीडला तर जे पाहिजे ते भैया देऊच. तुम्ही मागा प्रकल्प, तुमचं पूर्ण स्वप्न करणं म्हणजे खऱ्या अर्थानं काकूंना ती श्रद्धांजली आहे. त्या काळातले अधुरे स्वप्न काकूंचे पूर्ण करायचे आहेत. त्या काळातले स्वर्गीय मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र आलो आहे. आमचा वैयक्तिक ह्याच्यात काय स्वार्थ आहे सांगा?
आम्ही राजकारण करतोय, आमच्या घरात भाकर खायला मिळत नाही म्हणून करतोय का? आज या ठिकाणी अनेक ग्रामीण भागातले प्रश्न सुद्धा उपस्थित केलेत. या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. सिंदफणा नदीवर बंधारे आहेत. आपल्या मतदारसंघात 2च आहेत, गेवराईमध्ये 7 आहेत. मला माहिती कुठे बंधारे करायचे आहेत. जबाबदारीपूर्वक सांगतो की गेवराईच्या 7 सिंदफण्याच्या बंधाऱ्यासोबत हे बीडचे सुद्धा सिंदफण्यावरचे बंधारे पूर्ण करण्याचा शब्द मी आपल्याला देतो. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर याचं मंजुरी सुद्धा घेऊन देण्याची जबाबदारी योगेश भैया मी माझ्या खांद्यावर घेतो. हे राज्याच्या संबंधित आपण प्रश्न उपस्थित केलेत म्हणून या ठिकाणी डोंबरी तलावापासून उजवा कालवा व डावा कालवा दुरुस्ती, उजव्या कालव्याची दुरुस्ती चालू झाली आहे. आपल्यापर्यंत येता जायकवाडी पासून माजलगाव पर्यंत उजव्या कालव्याची दुरुस्ती आहे. 600 कोटी रुपये त्याला आपण मंजूर केलेत आता देवेंद्र भाऊनी. त्याचं काम सुद्धा चालू झालंय. डाव्या कालव्याचं राहिलंय. डाव्या कालव्याचं सुद्धा पूर्ण दुरुस्ती करण्याचा निर्णय विधानसभेच्या अगोदर हे महायुतीचं सरकार घेईल हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देतो. आज सोन्ना खोटा प्रकल्पातून मैंदा मार्गे कालवा प्रस्तावित होता. त्याचे काम होणे अपेक्षित आहे. हे मी बघतो नेमकं कुठं आहे. इमामपूर ते नेतपूरकडे जाणारा रस्ता मध्येच वनीकरण विभागाची परवानगी नसल्यामुळं काम अर्धवट राहिलंय. मी आपल्याला सांगतो हे वनीकरण जर केंद्रीय वन विभागाचा असलं तरीही 6 महिन्याच्या आत वन विभागाची परवानगी घेऊन हा अर्धवट रस्ता सुद्धा पूर्ण करून देण्याचा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देतो. कपिलधारवाडी तलावाची प्रशासकीय मान्यता झाली होती. तुम्ही म्हणलात कशात थांबली बघतो. कुणी थांबविली असतील तर त्याला कसं थांबवायचं हे बी मला माहिती आहे. बीड तालुक्यातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा विकास याचा शब्द मी याच्या अगोदरही दिलाय. पण आपल्या सगळ्यांच्या समोर देतो की आपल्या बीड जिल्ह्याचे सर्व धार्मिक स्थळ, पर्यटन, सर्व धर्माचे स्थळांचा विकास तीर्थक्षेत्राला ब दर्जा देऊन जेवढे पैसे लागतील, जेवढा तुम्ही त्या विकासासाठी प्लॅन कराल तेवढे पैसे राज्य सरकार विधानसभेच्या अगोदर मंजूर करील हा शब्द मी या निमित्तानं देतो. आता सुद्धा दिलेच ना आपण अनेक तीर्थक्षेत्राला दिले. आपण सांगितलं की अंतरवन, पिपरी, खांडेपारगाव, नागापूर, उमरी या भागातील टुकूर प्रकल्पाला विरोध झाला होता. हे आज नाही, तुपे साहेबांना माहित असेल. 2002 पासून टुकूरचा साठवण तलाव मंजूर आहे. पण तिथं विरोध होतोय, होऊ देत नाहीत. लोकांच्या जमिनी जात आहेत, तेही चुकीचं आहे. म्हणून आज आपल्याला शब्द देतोय टुकूरचं हे साठवण तलाव आपण बंधाऱ्यात रूपांतरित केलाय. आता कुणाची 1 गुंठा सुद्धा जमीन जाणार नाही. त्या टुकूरच्या तेवढ्याच किमतीच्या प्रकल्पात 4 निम्न बंधारे या ठिकाणी त्या आपल्या नदीवर होणार आहेत आणि त्याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. 1 महिन्याच्या आत आचारसंहिता संपल्यावर वर्क ऑर्डर होऊन याचे काम चालू होतील हा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देतो. उखंडा तलावावरून मोठी पाईपलाईन असेल, बीड तालुक्यातील विषय असेल, बीड शहरातील भैया फक्त एवढंच म्हणतात, काही करा त्या बीड नगरपालिकेच्या हद्दीतील नगर उत्थान 3 आणि आपण सांगितलेले सगळी कामं विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर आणि ही आचारसंहिता संपल्यावर लवकरात लवकर मंजूर करून देण्याचा शब्द आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं देतो. हे झालं माझ्याकडून. तुमचं कसं आहे? तुमचं कसं आहे? गर्दी लय मोठी आहे. मेळावा बघा, अर्धे इकडे अर्धे तिकडे. माझी पंचायत अशी झाली, तुम्ही भुकेलेत, मी पण भुकायलोय, म्हणजे भुकलेला आहे.
उपाशी आहे. माझी अवस्था अशी की तुम्ही कानाने ऐकताय, पण एवढा चांगला नाकाला वास जेवणाचा येत असताना मला बोलावं लागतं. म्हणजे माझी अवस्था अशी झाली की पिपाणी वाजवणाऱ्याच्या समोर चिंच खाली, आणि ती खाताना पिपाणी वाजवणाऱ्याला जेवढा त्रास होत असेल तेवढाच त्रास या ठिकाणी हे सगळं पाहून मला भाषण करताना होतोय. पण एक वस्तुस्थिती राजकारणामध्ये मी ज्यावेळेस सक्रिय झालो, रजनीताई पाटलांच्या खासदारकीच्या निवडणुकीला, त्यावेळेस हे खरी गोष्ट आहे. बीड जिल्ह्याने कधी जात पात धर्म पाहिला नाही. 1997 पासूनचा इतिहास मी या अगोदरच्या अनेक सभेत आपल्या समोर वाचून दाखवलाय. या जिल्ह्याने ब्राह्मण दिला खासदार, या जिल्ह्याने लिंगायत खासदार दिला, या जिल्ह्याने धनगर खासदार दिला, या जिल्ह्याने काकूंसारख्या तेली समाज जन्माला यांना खासदार दिला, मारवाडी दिला. अरे एवढंच नाही तर साताऱ्याहून आलेले क्रांतिसिंह नाना पाटील मराठा समाजाचे, त्यांनाही दिलं, जयसिंग काकाला दिलं, मुंडे साहेबांना दिलं. असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. हा बीड जिल्हा कधीच जात पात धर्म बघत नाही, कर्तृत्ववान कोण आहे आणि बीड जिल्ह्याचा विकास कुणाच्या हातून होणार आहे त्याच्या पाठीमाग ह्या बीड जिल्ह्यातली जात पात धर्म उभा राहतो, बाकी कोणी बघत नाही. आता राहिला विषय खरंच आरक्षणाचा. काही लोकांचे नावं घेतले इथं की म्हणले दांडेनी इथं घेतलं ना, दांडेनी भाषण केलं, उत्कृष्ट भाषण केलं, उत्कृष्ट. पण ते भाषण करताना एक नाव घेतलं. आता ज्यांना हा समाज मतदान करायचं म्हणतो ना, जातीपातीवर सगळा नाही, ठराविक काही 8-10-5% लोक, ती जी महाविकास आघाडी आहे ना, त्यांचा तो प्रवक्ता आहे. हा, त्यांचा तो प्रवक्ता आहे. याचा अर्थ त्याचा अण्णा मुंडे असणं, तुमचं तांडे असणं, तुपेंचं तुपे असणं, क्षीरसागरांचं क्षीरसागर असणं, आखाड्यांचं आखाडे असणं, हे तुमच्या माझ्या हातात आहे का हो? कोणी कुणाच्या जन्मी कुणाच्या पोटी जन्माला यावं, कुठल्या धर्मात कुठल्या जातीत यावं, मायच्या एकाने उठून सांगावं की एकाला तुम्हाला कोणाला माहिती, कसं आहे का आपल्या हातात आहे का? अशी काही आपल्याकडं प्रथा परंपरा आहे का? कुठल्या धर्मामध्ये अशी काही सोय आहे का की या जन्मी मी ज्या जातीत आलोय आणि पुढच्या जन्मी सुद्धा ज्याचा विश्वास असेल त्याला, अशी काही नियोजन आहे का की देवाला निवेदन द्यायचं? जसं माझ्याकडे आता काही निवेदन आले पालकमंत्री म्हणून, हे देवा विषय मनाप्रमाणे मला धर्म जात आणि फलाण्या माणसाच्या पोटी जन्माला येऊ दे मोदय, आणि विषय खाली लिहायचा आणि देवाला पाठवून द्यायचं. तसा जन्म आपल्याला मिळतो का? मग इथं मात्र अशा पद्धतीने चाललंय, एवढ्या जातीपातीचा द्वेष. अरे एवढंच नाही तर काही कारण नसताना काही जणांचे गावात फक्त आपलीच आडवान आपलीच जिरवा हे कार्यक्रम चाललाय, ते समजून घ्या. आज अनेक जण 20-25 वर्ष आपलं गाव सांभाळतायत, गावामध्ये पुढारपण करतायत, हाडाची काढ करून त्यांनी जन्म तयार केलेला आहे. आज ती माणसं सुद्धा म्हणतात की गाव सगळं बरे पण जरा बिघडल्यावणीच करायले. यावेळेस काय झालंय की आमचंही ऐकना, आता तुमचंही ऐकना, तर तुमचं नेतृत्व राहिलंय का? मग ज्याचं ऐकेल त्यांना आणायचं का? तसा प्रयत्न केल्यावर आम्ही तेही येतील, काय अडचण नाही. पण हा प्रकार सर्वात धोकादायक कुणाला आहे? ही निवडणूक त्याची नाही आहे. ही निवडणूक बीड जिल्ह्याला देश विकास करत असताना देशासोबत जायचंय का नाही, देशाच्या विकासासोबत बीड जिल्ह्याला प्रगती करायची का नाही. माझ्या दृष्टीनं, पंकजाताईच्या दृष्टीनं, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक एवढ्यासाठी आहे की आज
संबंध देशभरात जेवढे मागासलेले जिल्हे आहेत त्याच्यात शेवटच्या 10 मध्ये आपला बीड जिल्हा मागासलेला येतोय. पंकजाताईला खासदार म्हणून तुम्ही मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं करा. येणाऱ्या 5 वर्षात पहिल्या या देशातल्या 10 विकसित मतदारसंघामध्ये हा बीड लोकसभा मतदारसंघ आणून देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो. आता सांगितलं की म्हणले 1.5-2 वर्ष लागतील परळीपर्यंत रेल्वे जायला. परळी बीड नगर रेल्वे वर्षभरात येईल, पण ती फक्त रेल्वे वर्षभरात धावणं एवढं स्वप्न माझं नाही आहे ना ताईचं आहे. परळीपासून वंदे भारत बीड नगर मार्गे 6 तासात मुंबईला गेली पाहिजे. बीड पासून एखादी वंदे भारत 12 तासात दिल्लीपर्यंत गेली पाहिजे. बीड पासून एखादी वंदे भारत ही बेंगलोरला गेली पाहिजे, चेन्नईला गेली पाहिजे. एवढंच नाही तर अजमेर जयपूरला सुद्धा गेली पाहिजे, हे आपलं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करत असताना जोपर्यंत रेल्वेचं जाळं जसं रस्त्याचं झालंय तसं रेल्वेचं जाळं जर झालं नाही तर मला सांगा उद्योग तरी आपल्याकडे येतील कशी. आणि रेल्वेचं जाळं एकदा झालं तर आज परळी जसं सिकंदराबाद झोन मध्ये सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन आहे. वर्षाला 400 कोटी रुपये त्या रेल्वे स्टेशनचं उत्पन्न आहे. आपल्या बीड जिल्ह्यातले 4-5 रेल्वे स्टेशन एवढे श्रीमंत होतील, त्यात बीड एक असेल, प्रत्येकाचं उत्पन्न 400 कोटी रुपये त्या रेल्वेचं असेल. एवढी प्रगती आपण करू शकतो. आणि रेल्वेचं जाळं जर उभं राहिलं तर मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी यायला वेळ लागणार नाही. आणि अभिमानानं सांगतो की आमचे जे बहीभाऊ पिढ्याना पिढ्या आपल्या पोटाची खळगी भरायला पिंपरी चिंचवड पुण्याला IT पार्कला एवढंच नाही तर नवी मुंबईला शेंद्र्याला एवढ्यावर बीड जिल्ह्यातले 2-4-8 गाव आहेत की घराघरीशी एक ड्रायव्हर जम्मू पासून निघतो चेन्नई पर्यंत कंटेनर चालवतो. का? त्याच्या घरी 12 महिने शेती नाही. अशा सगळ्यांना रोजगार इथं पाहिजे असेल तर इथं मोठे उद्योग आणावे लागतील. आणि मोठे उद्योग आणायचे असतील तर मोठ्या कर्तृत्वान माणसाला आपल्याला या लोकसभेचं लोकप्रतिनिधी म्हणून पंकजाताईंना आपल्याला दिल्लीला पाठवायचंय. आता राहिला विरोधी पक्षावर मला काय बोलायचं नाही. ते किती जागा लढवतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यातली निवडून एक बी येणार नाही ह्याची गॅरंटी मी आपल्याला देतो. आणि एवढ्यावर एखादा आलाच बीड सोडून एखादा बाहेर कुठं आलाच तर एका खासदाराला सभागृहामध्ये एका पक्षाच्या बोलायचं जरी म्हणलं एका खासदाराला एकच निवडून आलाय त्याला वेळ किती मिळतो माहितीये? 1.5 मिनिट. 1.5 मिनिट. आता आपण जात पात धर्म बघून 1.5 मिनिटच फक्त त्याला वेळ कायद्याने त्या सदनात एका पक्षाचा एकच खासदार निवडून आला. 1.5 मिनिटापेक्षा त्याला बोलायची संधी सुद्धा मिळत नाही. 1 सेकंद सुद्धा जास्त बोलू शकत नाही. माईक लगेच बंद होतो. तिथं एवढं कडक कार्यक्रम आहे. इथं आम्ही तास-तासभर बोलू. आणि बरं हिओ जेव्हा उभा राहिला ह्याला जर सांगितलं की 1.5 मिनिटात अख्ख्या बीड जिल्ह्याचा विकास साधनात मांड, तुमच्या समोरच अगोदर मांडून दाखवावं, तुम्ही मानताल ते मी हरायला तयार आहे. ह्याच्याकडे प्लॅन आहे काय कुठला डेव्हलपमेंटचा? ह्याची काय प्रगती या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी काय आहे का? ह्यांचे दौरे बघा कुठं चालू आहेत, कुठल्या गावांनी चालू आहेत, कशा पद्धतीनं मनभेद करायचा प्रयत्न चालू आहे. हे आपल्या जिल्ह्याला परवडणार नाही. हा जिल्हा कर्तृत्वाच्या पाठीमागे राहिला आहे, कुठल्या एका जातीच्या पाठीमागे राहिला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि कर्तृत्वाच्या पाठीमागे राहायचं असेल तर कर्तृत्वान माणसाला या जिल्ह्यामध्ये आपल्याला खासदार म्हणून पाठवावं लागेल. बीड जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचा विकास करण्यासाठी, बीड जिल्ह्याचा कायम मागासलेपण दूर करण्यासाठी आणि बीड जिल्ह्यावर ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ठप्पा पडलाय तो कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पंकजाताईला आपण एवढे जसे आलेत
त्याच्यापेक्षा एकेकानं जर इथं आलेल्यानी 200 मतं घ्यायचं ठरविलं तर तुमच्या बीड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा निकाल लागायच्या अगोदरच लोकसभेसोबत तुमचा सुद्धा निकाल लागेल भैया। लेकिन ये करना पड़ता और इधर भी करना पड़ता और जिनो बातें करे ना वो बातों पे अमल भी करना पड़ता। म्हणून आपल्याला सांगतोय काही निवडणुका फक्त लढायच्या असतात, जिंकायच्या अगोदर असतात। तुमच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान काय की लोकसभेची निवडणूक जिंकली, आपल्या मतदारसंघातून ऐतिहासिक मताधिक्य दिलं की फक्त विधानसभा लढवायच्या फॉर्मॅलिटी तुम्ही करा, आपोआपच तुम्ही याच निवडणुकीत जिंकलेला आहे। झालेल्या चुका दुरुस्त होणार आहेत आणि ते मीच करणार आहे, ही खरी गोष्ट आहे। झाल्या चुका होत्या, माणूस जन्म आहे। म्हणून म्हणलं की त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून जो बीड मध्ये उमेदवार दिला जाईल तो अतिशय योग्य दिला जाईल याचं वचन मी आपल्याला देतो। पण पंकजाताईला आपल्या विधानसभा मतदारसंघातून ऐतिहासिक मताधिक्य द्या ही कळकळीची विनंती करतो। इथंच थांबतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।